शपथविधीनंतर राज्यपाल आचार्य देवव्रत यांना मानवंदना देण्यात आली। आपके निरीक्षण के लिए तैयार CP राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्यानं गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांना महाराष्ट्राचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे। अध्यापन आणि प्रशासन क्षेत्रात 45 वर्षांचा दांडगा अनुभव असलेल्या आचार्य देवव्रत 2019 पासून गुजरातच्या राज्यपालपदी आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली गुजरात तसंच इतर राज्यांमध्ये नैसर्गिक शेतीचा मोठ्या प्रमाणात प्रसार करण्यात त्यांचं महत्त्वाचं योगदान राहिलं आहे। 12 ऑगस्ट 2015 ते 21 जुलै 2019 या काळात त्यांनी हिमाचल प्रदेशाचे राज्यपाल म्हणून जबाबदारी सांभाळली। या कालावधीत नैसर्गिक शेती, गोसंवर्धन, बेटी बचाओ बेटी पढाओ, सामाजिक ऐक्य, व्यसनमुक्ती, वृक्ष लागवड आणि जलसंवर्धन अशा कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी त्यांनी केली।